हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी माघ महिन्यात चतुर्दशीला महाशिवरात्री असते. यंदा 2026 मध्ये 15 फेब्रुवारीला महाशिवरात्री येत आहे. महाशिवरात्रीला भगवान शंकर व पार्वती यांचा विवाह झाला होता. या दिवशी जी व्यक्ती भगवान शिव पार्वतीचे व्रत व आराधना करते त्यांच्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतात. महाशिवरात्री वर्षातून एकदा येणार महत्त्वाचा धार्मिक महोत्सव आहे. महाशिवरात्रीबाबत प्राचीन ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की या दिवशी शिवतत्व म्हणजे अव्यक्त दिव्यत्वाचे रूप आपल्या भौतिक प्राप्तीसाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी पृथ्वीवर अवतरित होते. म्हणून उपवास, मंत्रोच्चार, प्रार्थना आणि ध्यान करून महाशिवरात्री साजरी केली जाते. जे महाशिवरात्रीला उपवास आणि साधना करतात त्यांना भगवान शिव आशीर्वाद देतात असे म्हणतात. शिवरात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळालाच महाशिवरात्री असे म्हणतात. महाशिवरात्रीचे व्रत का करावे? शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जाते. शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ. तर महाशिवरात्रीच्या ह्या आहेत 1-2 कथा. समुद्र मंथनावेळी राक्षस आणि देव यांच्यात युद्ध झालं होतं. या मंथनात प्राप्त झालेली सगळी संपत्ती समान वाटून घेण्यात आली होती. पण एक भांडण मात्र जोरात चालू होतं, ते म्हणजे अमृत कोणी घ्यायचं यावरून. कारण हे अमृत जो कोणी पिणार होता तो कायमचा अमर होणार होता. परंतु मंथनातून हे अमृत बाहेर काढत असताना सुरुवातीला विष बाहेर पडत होते, जे सगळीकडेच पसरत होतं. त्यामुळे देव, साधू, संन्यासी प्रचंड घाबरले होते. शेवटी हे सगळे शंकराकडे मदत मागण्यासाठी गेले. यावर तोडगा म्हणून शंकराने ते सगळं विष पिऊन घेतलं आणि ते आपल्या गळ्यात थांबवून ठेवलं. त्यावेळी शंकराचा गळा निळा दिसत असल्याने शंकरास निळकंठ असेही म्हटले जाते. शंकराने स्वतः सगळं विष पिऊन ही मोठी समस्या सोडवल्यामुळे चंद्रप्रकाशात म्हणजेच त्या पौर्णिमा रात्री शंकराचे गुणगान गायले गेले. म्हणूनच या रात्रीला महाशिवरात्री असे म्हणतात. या रात्री जो कोणी भगवान शंकराची आराधना करेल त्याच्यावर ते नेहमी कृपादृष्टी ठेवतात असा समज आहे. म्हणूनच या दिवशी लोक शंकराची पूजा करतात आणि जागरण करतात. आता दुसरी कथा. या महाशिवरात्री पाठीमागे अजून एक कथा सांगितली जाते. एकदा ब्रह्मा आणि विष्णू दोघांपैकी श्रेष्ठ कोण या गोष्टीवरून भांडायला लागले. त्यामुळे सगळीकडे प्रचंड अशांतता निर्माण झाली. नंतर हे भांडण खूप विकोपाला गेलं. भांडण कसं मिटवायचं ह्या चिंतेत सगळेच देव होते. तेव्हा त्यांनी शंकराच्या कानावर ही गोष्ट घातली. भगवान शंकर एका मोठ्या सुरुवात आणि शेवट नसणाऱ्या पिंडीच्या रूपात प्रकट झाले. हे पाहून ब्रह्मा आणि विष्णू यांना हे महाकाय रूप कशाचे आहे हे समजेना. तेव्हा ब्रह्मदेवाने सुरुवात शेवट शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला. त्यानंतर विष्णूने हंस रूप धारण करून पिंडीची सुरुवात आणि शेवट शोधून काढण्याचा प्रयत्न केला. शेवटी दोघेही हे शोधण्यात असमर्थ ठरल्याने त्यांनी त्या पिंडीसमोर हात जोडले. हात जोडताच त्यातून असा स्वर ऐकू येऊ लागला. त्यानंतर ब्रह्मा आणि विष्णू यांच्या लक्षात आलं की पिंडीच्या उजव्या बाजूला आकार आणि डाव्या बाजूला उकार आणि मध्यभागात मकार आहे आणि स्फटिकाच्या रूपात भगवान शंकर आहेत. हे पाहून विष्णू आणि ब्रह्मा शंकराची पूजा करायला लागले. पहिल्यांदाच भगवान शंकर पिंडीच्या रूपात प्रकट झाल्याने या रात्री सुद्धा महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते. आता महाशिवरात्रीची पूजा. शंकराची पूजा. महाशिवरात्रीचे व्रत करताना उपवास दोन्हीही वेळी करावा. मध्यरात्री शंकराची पूजा करावी किंवा दिवसभरात जमलं तर दिवसभरातही केली तरी चालते. शंकराला पांढरे गंध, पांढरी फुले, बिल्वपत्र, धोत्र्याचं फूल खूप आवडतात. महाशिवरात्री या दिवशी दोन्ही वेळ उपवास करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते. महाशिवरात्री माघ वद्य चतुर्दशीला महाशिवरात्री म्हणतात. महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक व्रतात मोडले जाते. महाशिवरात्री म्हणजे नक्की काय? पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिवरात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो आणि शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळालाच महाशिवरात्र असे म्हणतात. या दिवशी शिवशंकराला 108 बेल वाहून शिवनामावली उच्चारली जाते. तसेच महाशिवरात्रीला काटे, धोत्र्याचे फूल शंकराला वाहिलं जातं. त्या दिवशी उपोषण व जागरण करावे. ओम नमः शिवाय या महामंत्राचा किमान 108 वेळास जप करावं. शिवाचरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घ्यावेत. रोज शिवलिंग अभिषेक केला तर अनेक अश्वमेध यज्ञाचे पुण्य मिळते. सर्व देवतांचे पूजन केल्याचे पुण्य मिळते. रोजीरोटी चालू राहते आणि गुप्त शत्रूंना आळा बसतो. संकटातून रक्षण होते. खरे पाहता प्रत्येक महिन्याच्या 14वा दिवस किंवा प्रतिपदेचा आधीचा दिवस ओळखला जातो. अशा प्रकारे वर्षभरात 12 शिवरात्री येतात. परंतु या 12 शिवरात्रीपैकी फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये येणारी शिवरात्र ही महाशिवरात्र म्हणून साजरी केली जाते. महाशिवरात्रीला आध्यात्मिकदृष्ट्या सर्वाधिक महत्त्व आहे, कारण महाशिवरात्रीच्या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती अशी असते की त्यामुळे मनुष्याचा नैसर्गिक उद्रेक होण्याची सुद्धा शक्यता असते. महाशिवरात्रीच्या दिवशी एखाद्या व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर ढकलत असतो. त्यामुळे
महाशिवरात्री रात्री सर्वजण जागरण करतात. रामकृष्ण हरी.